मित्रांनो, स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे गार्लिक नान। त्याकरिता इथे मी अर्धा किलो इतका मैदा घेतलेला आहे, दही घेतले आहे, कोथिंबीर, लसूण आणि काळे तीळ। आता वळूया कृतीकडे। मी पीठ घेतलाय। आता त्यामध्ये मी अर्धा चमचा इतका बेकिंग पावडर घालत आहे, पाव चमचा इतका बेकिंग सोडा घालत आहे आणि आता चवीपुरती मीठ घालत आहे। आता हे सगळे इंग्रेडिएंट्स मिक्स करून घेणार आहे। आता ही जी दही आहे ती मी यामध्ये घालणार आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा एक डो बनवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा पीठ मी मळून घेतलेला आहे। आता यामध्ये थोडंसं तेल घालून परत याला व्यवस्थित मळून घेते। अशा प्रकारे हा मी पीठ मळून घेतलेला आहे। आता याला मी एका बाउलमध्ये रेस्ट करायला ठेवून देते। याला असं झाकून अर्धा तासासाठी मी हे ठेवून देते। आपला अर्धा तास झालेला आहे आणि पीठ छान फुललेलं आहे। आता याला मी काढून थोडं मळून घेते। मळून झालेलं आहे माझं। आता मी थोडंसं एक छोटासा गोळा घेते। आता हा पीठ मी आहे तो झाकून ठेवते आणि हा लाटून घेते। गोळा घेतला, आता थोडासा मैदा डस्ट करते। आता हा मी लाटून घेते। अशा प्रकारे मी लाटून घेतलेला आहे। आता याला मी इथे लसूण लावत आहे, थोडी कोथिंबीर घालत आहे आणि काळे तीळ घालत आहे। आता हे व्यवस्थित मी त्यात तवा ठेवलेला आहे आणि त्यावरती थोडंसं पाणी शिंपडते। आता हा जो नान बनवलेला आहे तो मी यावरती घालत आहे। हा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। आता एक साइडून नान व्यवस्थित शिजत आलेला आहे। आता मी हा नान एक साइडला शिजलेला आहे। आता मी हा काढते आणि तवा काढते मी आणि जाळी ठेवते। आता हा नान मी उलट्या साइडनी पण भाजून घेते। आपला नान झालेला आहे
आता मी याला काढून घेते आणि मग वरनं बटर लावून घेते. मी गॅस बंद केलाय. आता याला मी बटर लावून घेते. आपला गार्लिक नान तयार आहे. आपला गार्लिक नान खाण्यासाठी तयार आहे.